नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आणि या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. नमस्कार, शुभम भोपी. आणि काल रात्री म्हणजे आता हा व्हिडिओ कदाचित उशिरा जाईल यूट्यूबवरती, त्यामुळे समजणार नाही, पण थोडक्यात सांगतो की मी एक दिवस आधीच माहूरला मुक्कामाला आलेलो होतो. या ठिकाणी शुभम दादांनी अगदी फार घरच्यासारखं आम्हाला ट्रीट केलं. अगदी माझ्या जेवणापासून असेल काय असेल सर्व गोष्टींची त्यांनी जातीने लक्ष घातलं. त्याबद्दल त्यांचे आभार. पण त्याबद्दल दुप्पट आभार मानायचे ते या गोष्टीसाठी की काल गप्पा गोष्टी करताना मी त्यांना म्हटलं की आम्हाला फक्त माहूरगड म्हणजे रेणुका माता, दत्त शिखर आणि अनुसया माता तीनच मंदिरं माहिती आहेत. आम्हाला इतर ठिकाणं तुम्ही केव्हा दाखवता? ते म्हटले होते तुम्ही उद्या जर थांबले तर मी उद्या तुम्हाला सर्व ठिकाणं दाखवेल. मग मीही म्हटलं आता हे वचनाचे पक्के आहेत की नाही बघायचं, आणि म्हणून मग मी मुक्काम केला. आणि आज सकाळपासून अगदी तुम्हाला सांगतो त्यांनी मंदिरामध्ये त्यांचा आज त्या ठिकाणी अंबाबाईचा दिवस ठरलेला होता, तरी अंबाबाईची आरती करून तिची माफी मागून त्यांनी आमच्यासाठी पूर्ण वेळ काढला, आपल्या भक्तांसाठी वेळ काढला आणि आपल्या सर्व भक्तांना माहूरचे अनेक अपरिचित अनवट स्थानं ते दाखवणार आहेत, ज्या स्थानांचा व्हिडिओ यापूर्वी कुठल्याही यूट्यूब चॅनलने दाखवलेला नाही, कुठल्याही प्रकारे त्यांची माहिती जगापर्यंत पोहोचली नाही. असे अनेक गुरुदत्तांची स्थानं असतील, त्यामध्ये काही महानुभव पंथाची स्थानं असतील, त्यामध्ये शिवशंकराची स्थानं असतील, अंबाबाईची काही गुप्त स्थानं असू शकतात. अशा अनेक स्थानांना ते आता आपल्याला घेऊन जाणार आहेत. आणि आता आपण त्यांच्यासोबत या ट्रॅकवर जाऊया. आज पूर्ण दिवस दादा आम्ही तुमच्यासोबतच राहणार आहोत. थोडक्यात तुम्हाला थोडं बेजारही करणार आहोत. आणि तुम्ही करा. तुम्ही आमच्या अचानक योगायोगे दर्शनाला आलात, विषय झाला. आज माहूरला तुम्हाला म्हणजे काही असे स्थान तुम्हाला दाखवतो, जसं की कैलास आहे. बर, म्हणजे फार अमावस्येला तिथे गर्दी असते. म्हणजे कैलास म्हणजे असं एखाद्या पर्वतावर जावं लागेल? हो हो हो. बर बर. त्या पर्वतालाच कैलास पर्वत म्हणतो. बर. कैलास टेकडी असं नाव आहे. हे नाव तर मी पहिल्यांदा ऐकलं, म्हणजे माहूरमध्ये हे स्थान आहे हे पहिल्यांदा ऐकतोय. अजून वनदेव आहे. वनदेवाच्या मागच्या बाजूला आपण नवनाथाला पण जाऊ. बर बर. नवनाथ, वनदेव आणि कैलास टेकडी. आणि दत्त महाराज निद्रा घेतात ते स्थान असं माहूर गावातच स्थान आहे. गावात आहे, तिथे पण जाऊ. तिथेही न्याल नक्की. हो हो. चला आता आपण यांच्यासोबत पूर्ण दिवस यांच्यासोबत फिरणार आहोत आणि प्रत्येक स्थानाची माहिती यांच्याकडून घेणार आहोत. आणि तिथे माहिती जशीच्या तशी तुमच्यापर्यंत जगदंबा देवी संस्थान पोहोचवत आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, शेवटपर्यंत बघा, स्किप अजिबात करू नका. माहूरगडच्या अनवट आणि अपरिचित स्थानांचा परिचय करून घेत असताना या ठिकाणी शुभम दादा आता आपल्याला घेऊन आलेले आहेत, ते म्हणजे रेणुका मातेच्या सासऱ्यांच्या स्थानावरती. तर रेणुका मातेच्या सासऱ्यांचं स्थान म्हटल्यावर मलाही त्या ठिकाणी थोडंसं आश्चर्यच वाटलं. मग मी म्हटलं की बाबा नेमकं रेणुका मातेचे सासरे म्हणजे नेमके कोण आणि त्यांचं स्थान या ठिकाणी कसं काय आहे, त्याची पूजापाती कशी चालते. तर ते स्थान आता आपण या ठिकाणी बघणार सुद्धा आहोत आणि बघता बघताच आपण दादांकडून त्याची माहिती सुद्धा घेऊया. चला तर मग.
तर दादा मग यांचं म्हणजे नेमकं कसं काय सासरे म्हणजे नेमकं जमदग्नी ऋषींचे वडील, बर रेणुका मातेचे सासरे, सासरे परशुरामचे आजोबा, परशुरामाचे परशुराम आजोबा महाराज. यांचं हे स्थान आहे. यांचे हे समाधी स्थान आहे. इथे वनदेव पण आपण इथे बघू शकतो. थोडंसं पुढे गेलं की वनदेव म्हणून स्थान आहे. तिथले संन्यासी लोक इथे येऊन पूजा करतात. बरं त्यांच्या पद्धतीने इथे सगळी पूजा. बरं. आता हे मंदिराचा नवीन जीर्णोद्धार झालाय. बर पूर्वी जुनच मंदिर होतं, दगडी बांधकाम होतं. सगळं आता नवीन झालंय. ही समाधी स्थान आहे. आणि जिथे पानं फुलं दिसत आहेत ज्या अर्थाने आपल्याला, त्या अर्थाने नित्यपूजा आहे. नित्यपूजा आहे. प्रत्येक स्थानावर नित्यपूजा आहे. या, नमस्कार करू. हो चला. आता आपण इतरही काही स्थानं बघायला जाऊया. आता खरं सांगायचं म्हणजे या पुढचं स्थान कुठलं हे मला त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला दादांना आपण विचारावं आता लागतं. जवळच आहे, वनदेवला जाऊया. आता आपण वनदेवकडे प्रस्थान करत आहोत. परिसर सुद्धा विस्तीर्ण आहे, सुसज्ज बांधकाम आहे, आजूबाजूला गर्द हिरवी वनराई सुद्धा आहे आणि हे बाजूला या ठिकाणी तळं दिसतंय. तर दादा हे तळं मग कोणी असं बांधलेलं वगैरे आहे का? नाही, हे नॅचरल आहे, म्हणजे नैसर्गिक तयार नैसर्गिक झालंय? आहे. नैसर्गिक अरे वा. आहे. आपल्या दर्शकांना तळं सुद्धा दाखव. आता आपण वनदेवकडे या ठिकाणावरून पुढे प्रस्थान करूया. आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे वनदेव परिसरामध्ये. या ठिकाणी हा मोठा बेलवृक्ष सुद्धा आपल्याला दिसतो. बेलवृक्ष आहे. बेलवृक्षाच्याच पाठीमागे जे पूर्वीचे महंत होते त्या महंतांची एक समाधी सुद्धा आपल्याला दिसते. आणि पुढे आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो. तर या ठिकाणचं महात्म्य नेमकं काय आहे ते तर आपण जाणून घेणारच आहोत. पण एकदा आतमध्ये आपण दर्शन घेऊया आणि दर्शन घेता घेता शुभम दादांकडून त्याचं महात्म्य काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया. मंदिराला पूर्ण पांढरा रंग दिलेला आहे आणि आतमध्ये सुद्धा या ठिकाणी मोठं विस्तीर्ण असं एक सभामंडप म्हणूया आपण ज्याला, असा मोठा गाभारा दिसतो पहा. म्हणजे एवढ्या जंगलामध्ये एवढं मोठं बांधकाम असेल असं दुरून पाहणाऱ्याला शक्यही वाटत नाही, कारण अतिशय दुर्गम रस्ता आहे, जाण्याला व्यवस्थित वाट नाही आहे. तरी सुद्धा अतिशय सुसज्ज पद्धतीनुसार इथलची सर्व व्यवस्था आम्हाला दिसते. आणि वरती दत्तप्रभूंची फोटो आहे, जुनी प्रतिमा आहे. आणि आतमध्ये तुम्ही बघत आहात ते म्हणजे वनदेव. आता शुभम दादा, नेमकं ह्या स्थानाचं काय महात्म्य सांगता येईल बरं? हे म्हणजे यदुराजांना इथे दत्त महाराजांनी दर्शन दिलं. ते स्थान, त्या गादीवर बसून त्यांना ज्ञान आणि दर्शन दोन्ही दत्त महाराजांनी दिलेलं आहे. दत्त महाराजांचे असंख्य भक्त आहेत या पहाडामध्ये. त्यांचे म्हणजे भरपूर भक्त आहेत. आपण येताना पण एक स्थान बघू, जाताना परत बघू. येताना पण कैलासच्या रस्त्याला एक, येताना डाव्या हाताला, उतरताना उजव्या बाजूला ते स्थान आहे. ते पण तुम्हाला दाखवतो मी. तर हे स्थान म्हणजे दत्त महाराजांचं गादीचं स्थान आहे. यदुराजाला गादीवर बसवलं, हा नाही, दर्शन दिलं, ज्ञान दिलं, ते स्थान आहे. थोडक्यात वैराग्य गादी दिली असं आपण म्हणूया. तर आता या ठिकाणी दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण निघणार आहोत पुढच्या रस्त्याकडे, अर्थातच आता नवनाथाकडे जाऊ, नवनाथांच्या स्थानाकडे. आणि हो, माहूर गडावरती नवनाथ आहेत हेच पहिल्यांदा तुमच्याकडून आम्हाला कळतंय. जाणून घ्यायला उत्सुकता आहे, कारण आम्ही नाथपंथीच आहोत. आमचा देव आम्हाला भेटला. पूर्ण नवनाथ आहेत, तुम्हाला नवनाथाचे दर्शन करून देतो. चला तर मग. अरे बापरे, एवढं मोठं, म्हणजे हे काय नेमकं तळ आहे का काय आहे? नाही, विहीर आहे. विहीर? पुरातन विहीर आहे. एवढी मोठी विहीर? अरे बापरे. वनदेव मंदिराच्या मागेच ते बाजूला बजरंगबलीचं मंदिर आहे, तिथे विहीर आहे. पूर्ण 12ही महिने पाणी पुरवते इथे या संस्थानला. बापरे. आणि वन्यजीवही इथे येऊन पाणी पितात. हे जे लाकडाचं दिसतंय मध्ये, राठ म्हणतो आम्ही आमच्या इकडे. राठ? अच्छा. ते विहीरच आहे. आता पूर्ण गच्च भरल्यामुळे ते लक्षात येत नाहीये. त्याचा काय नेमका उपयोग? ते पाणी काढण्यासाठी. अच्छा, म्हणजे तळ्यातलं पाणी कमी होतं. हा, तुमच्याकडे मोठ म्हणत असतील कदाचित, आमच्याकडे राठ म्हणतात. दर्शकांनो, एवढी मोठी विहीर मी पहिल्यांदा बघतोय. एवढं तुडुंब पाणी, अहो एखाद्या तळ्यासारखं स्वरूप आहे अक्षरशः. म्हणजे मी मागे एकदा, विहीर भरून बाजूला तळ झालंय मध्ये आहे, म्हणजे पाण्याचा फ्लो किती असेल. छान छान. चला तर मग आता आपण नवनाथ महाराजांच्या स्थानाकडे प्रस्थान करूया.
अरे बाप रे, या रस्त्याने अक्षरशः जायला सुद्धा रस्ता नाहीये. अशा कठीण याच्यातून तुम्ही सध्या ड्रायव्हिंग करताय, म्हणजे ही स्किल तुम्हाला नेमकी आली कशी बरं या सर्व याच्यातून? असं म्हणजे रस्ताच नाही ना. रस्ता नाही, पण लहानाचं मोठं ज्या जंगलात झालोय मी, बरं. या पहाडात फिरलोय आम्ही श्रावणामध्ये. हा आमचे काही सहकारी, कर्मचारी, मित्र, आम्ही सगळे इथे श्रावणामध्ये प्रत्येक स्थानाला भेट देतो. बर बर. जसं की आता आपण बघितलं वनदेव, हा श्रावणामध्ये कैलासाला फार महत्व आहे. बरोबर. महादेवाच्या ठिकाणाला आम्ही येतो. हा रस्ता म्हणजे नवीन माणसाला सापडायचाही नाही. अजिबात. कुठे आले तर भडकून जायचो, आपण भरकटून जायचो. मुळामध्ये जसं आपण मगाशी वनदेवाचं दर्शन घेतलं, हो. तसं आमचे शुभम दादा म्हणजे वनपुत्र आहे म्हणायला हरकत नाही. कारण मी एवढ्या फॉरेस्ट मध्ये, जंगलामध्ये आयुष्यात पहिल्यांदा आलोय, आणि आमची तर या ठिकाणी येण्याची हिंमतही झाली नसती. उगा तुम्ही सोबत आहात म्हणून आम्ही बसलो. तर तुमचे धन्यवाद असे की हे सर्व दर्शन आपल्या दर्शकांना आपण घरी बसल्या घडवतोय. या गाडीची साथ, अंबाबाईची साथ आणि तुमच्या गाडीची साथ. साधारणतः किती जुनं असेल बरं हे ठाणं? हे हजारो वर्ष जुने. बर. जसं समजा एक महात्मा आहे माहूरचा, जो की ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली त्यावेळेला माहूर हे पहिले डेमो म्हणून Demo म्हणून तयार केलं, बरोबर. माहूरची निर्मिती केलेली आहे. तेव्हाचं हे स्थान आहे. एकंदर आपण बघतोय हा. हे सगळं माहूर गाव, बर. माहूरचा मागचा परिसर, देवदेश्वर मंदिर इथून आपल्याला बघायला मिळतं म्हणजे आपल्याला. हो, पूर्ण वस्ती पण दिसते, हो की नाही? आणि याच तिथे बाजूला हत्ती पाणी दरवाजा जे पण आहे दिसतंय किल्ल्याचा. ते पाणी कुठलं, म्हणजे ते आपलं मातृतीर्थ तलाव आहे. का दुसरं आहे? नाही नाही, मातृतीर्थ त्या बाजूला आलं. अच्छा. ते देवदेवेश्वर मंदिराच्या खाली दुसरा तलाव आहे. अच्छा, हा दुसरा हा. तलाव आहे एवढा मोठा? हा. बापरे, इथं त्याला आलो म्हणून जुनं आम्हाला नाव दिसलं. फुलतळ. बर. त्याला फुलतळ म्हणून म्हणायचे. अजून एक त्याला दुसरं नाव आहे की मग त्याचं काही धार्मिक महत्व आहे की असं वापरासाठी त्या ते तळ्याच्या? वापरासाठी आहे ते. अच्छा, म्हणजे साधं तळ आहे. साधं तळ आहे. त्याच्या खालच्या बाजूला एक दरी आहे. बर ते मग एक खंड्याखोरी असं त्या दरीला नाव आहे. बर बर बर. जुने आणि- मार्ग या गावात जाणारे छोटे मोठे पाऊल वाटा आहेत. एवढ्या उन्हामध्ये आपण एवढ्या वरती आलो, पण असं पूर्ण वातावरण इथं एकदम थंडगार आहे. हो, शांतता फार आहे. आणि हे सगळं जंगल बघतो, पूर्ण शांत आहे. आपण आता नवनाथाचं पण स्थान बघू. ते साधनेला वगैरे बरेचसे लोक भाविक येतात, जे साधक आहेत हा. ते येऊन साधना पण करतात. तर अच्छा. ज्यांना हे स्थान माहिती आहे हम्म. हा, ते येते. म्हणजे आता समोर जे हे भगवे झेंडे दिसत आहेत हे स्थान आहे हो का? हो हो, अच्छा. हे स्थान आहे नवनाथांचं. पोहोचलो आपण आता इथे. बर बर. आणि आम्ही स्वतः जुने नाथपंथी, आणि आम्हाला स्वतः अजून माहित नव्हतं की माहूरमध्ये नवनाथांनाही स्थान आहे म्हणून. हे तुमच्यामुळे आम्हाला या ठिकाणी हे दर्शन घडतंय. अरे वा, किती निरव शांतता आहे इथे, आहे की नाही? हो, एवढ्या बाबतीमध्ये कधी कधी तुमचा हेवा वाटतो बरं का. हे सर्व तुम्हाला अनुभवायला मिळतं, आणि आम्ही शहरांमध्ये, अरे बरं आमचं तरी एक तालुक्यातच तर आहे, पण जे मुंबई पुण्याचे आपले भाविक आहेत त्यांना मात्र हे स्वर्गसुख कधी मिळणार नाही. त्यामुळे एकदा तर आवर्जून आपण निवेदन करूया की माहूरला आलात की नक्की अशा जे स्थानांची- अध्यात्मात आहे, जे आध्यात्मिक आहेत ते लोक इथेही येतात. त्यांची साधना चालते, साधना इथे चालते. हवन करतात, पूजापाठ करतात. जे नाथपंथी आहेत ते इथे येतात, या दर्शन करून तरी जातात. इथे पांडवलेणी पण आहे, ते तुम्ही बघितली असेल कदाचित. हो हो, पांडवलेणी बघितलेली नाही, पण तिच्याबद्दल माहिती आहे की हिडिंब आणि भीमाचं युद्ध झालं होतं असं हो, ते हो, हो. पुस्तकात आणि वाचलं इथून होतं. काशीला भुयारी मार्ग पण आहे. बर. हा, अशी तो मान्यता कुठून? आहे. इथून आपल्या पांडवलेणीतूनच काशीपर्यंत? काशीपर्यंत. बापरे. ओम गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ जालेंद्रनाथ कानिपनाथ गहिनीनाथ नागेशनाथ चरपटीनाथ भरतीनाथ रेवणनाथ आदि समस्त नवनाथ महाराज नवनारायण महाराज अलख निरंजन श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरुवर्य किसननाथ जी को प्रणाम, गुरुवर्य बड़े बाबा जी को प्रणाम, गुरुवर्य गोपाल बाबा जी को प्रणाम, सब संतन को आदेश अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आता मला सांगा, शक्तिपीठावर साडी चोळी ओटी अर्पण करायला काय अडचण आहे? का आता फक्त पक्ष पंधरवडा, पितृपक्ष पंधरवडा चालू आहे म्हणून लोक त्याच्यावर व्हिडिओ बनवला मी, सर्व चालतं म्हणून.
आता भला मोठा डोंगर चढून दादांनी आम्हाला आणलेलं आहे कैलास शिखराकडे. आणि खरंच इथं आल्यावर हे प्रचिती आली की हा खरंच कैलास आहे. कारण याला आपण मिनी कैलास म्हणूया. अक्षरशः एखाद्या गिर्यारोहकाला सुद्धा थकवेल एवढी उंच ही धाटणी आहे की तुम्ही एक उंच सुळकावर चढता, पुन्हा उंच सुळक्याने खाली उतरता आणि पुन्हा टेकडी चढून वर येता. परंतु जरी हा त्या ठिकाणी पायांना त्रास देणारा त्या ठिकाणचा विषय असला तरी मनाला मात्र अत्यंत सुखद अशी भावना सुद्धा प्राप्त होते. आणि या ठिकाणावरून हे जे शिखर दिसत आहे दादा, हे कुठलं शिखर दिसतंय बरं? हे दत्त मंदिर आहे. बर. आणि ते जे दिसतंय पुढचा डोंगर, हा, ते अनुसूया मातेचं मंदिर. अच्छा, कॅमेऱ्यामध्ये जर शक्य असेल तर दाखवूया आपण. दादांनी सांगितलं की इथून हे दत्त मंदिर दिसत आहे, दत्त मंदिराचा शिखर हे आहे. अनुसूया मंदिर आहे जे आता कॅमेऱ्यात दिसतंय पुढचं. अच्छा. आणि या बाजूला इथे जे समोर दिसतंय हे दत्त ते मंदिर. दत्त मंदिर. दोनही शिखर इथून दिसतात. बरं, या स्थानाला कैलास टेकडी असं म्हणतात. मग नेमकं याचं महात्म्य काय आहे बरं? इथे आता अमावस्याला फार गर्दी वाढली. बर. इथलं महात्म्य सांगायचं म्हणजे बऱ्याचशा भाविक भक्तांना इथे अनुभव यायला लागले. बर. इथे येऊन आपली जी काही संकल्पना असेल, संकल्प असेल, इथे येऊन दर्शन करून भाविक भक्त दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतात. ते केल्यानंतर मग इथे वाऱ्या करतात. कोणी 5 वाऱ्या करतं, कोणी 11 वाऱ्या करतं, कोणी 21 करतं. माझी इच्छा जर पूर्ण झाली तर मी वाऱ्या करेल असं न बोलून निरंतर वाऱ्या करतं. तर त्यांच्या इच्छा 100% इथे पूर्ण होतातच आहे. बर. आज आपण जर इथे बघाल, अमावस्येच्या दिवशी इथे लाखाच्या संख्येने भाविक येतात. अरे बापरे, एवढ्या उंच? एवढ्या उंच रस्ता नाही. आता आपण तुम्ही सगळं बघितलं. काही लोक पायाने चालत येतात, काही अनवाणी येतात, पायात कुठलंच वाहन घालत नाही. काही आपल्या गाड्यांनी येतात. बर. काही रिक्षानी येतात, जसं जमेल तसं. काही गावकरी सगळ्यांचं जमा करून एक गाडी करून तिथपर्यंत येतात. तरी तो खालचा जो घाट आहे जो आपण चढत आलो तो तर चढावाच लागतो. क्रुझर वगैरे गाड्यांमध्ये इथपर्यंत येऊ शकतो आपण, किंवा ट्रॅक्टर वगैरे असं. बर. दुसऱ्या गाड्या तर इकडे येत नाहीत. काही मग बाईक, मोटरसायकल वगैरे ज्याच्या त्याच्या पद्धतीने येतात. आणि माहूर सारख्या ठिकाणी आम्हाला आतापर्यंत दत्त मंदिर माहिती होतं, अनुसूया मंदिर माहिती होतं, रेणुका माताचं तर सुप्रसिद्धच आहे भारतामध्ये. परंतु हे स्थान या ठिकाणी असंही असू शकतं की एवढ्या प्रमाणावरती भक्त इथे जमत असतील. जागृत स्थान आहे इथे, म्हणजे फार अनुष्ठान होतं. आणि या ठिकाणी आता हे जे दिसतं हे काय म्हणजे अन्न शिजवण्याची भट्टी आहे का? नाही, हे धुनी आहे. बर. इथे म्हणजे अग्नी प्रज्वलित केला जातो. बर बर. मग आपले भाविक श्रद्धेने नारळ वगैरे अर्पण करतात. अरे हो, तिथे खाली आपल्याला रक्षा पण दिसत आहे. हो. चला आता आपण एकदा भगवंताचंही दर्शन घेऊया. बरं, या ठिकाणी मूर्ती दिसत नाहीये, मग नेमकं आहे काय बरं तिथे? चरण पादुका आहेत, दत्त महाराजांच्या पादुका आहेत. बर. शिखराला नाव आहे कैलास. बर. या पर्वताला कैलास नाव आहे. आणि दत्त महाराजांच्या पादुका आहेत. दत्त महाराजांच्या पादुका आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गोमुख आहे आणि गोमुखावरती श्री गुरुदेव दत्तांच्या ह्या पादुका आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि अतिशय मनाला सुखद आणि प्रसन्न. शंकराच्या पादुका म्हणूनही इथे येतं. गोळ्या भळ्या भक्तीने आपले लोक इथे श्रद्धेने येतात. शंकरही म्हटला त्रिगुण रूपामध्ये दत्त महाराज आहेतच. आणि या ठिकाणी मला एक नम्र निवेदन करावं असं वाटतं की आपण गाणगापूर क्षेत्री जातो, आपण नरसिंहवाडीला जातो, गिरनार पर्वतावर जातो. माहूरगड दत्तांचं तर आद्यपीठ आहे, बरोबर ना दादा? तर आपण आल्यावरती मूळ दत्त शिखरावरती दर्शन घेऊन निद्रास्थान सुद्धा बघावं. या ठिकाणी कैलास टेकडीला सुद्धा यावं. निद्रास्थानाचा व्हिडिओ जर शक्य असेल आणि जर दादांनी दाखवलं तर आपण तोही प्रयत्न करूया. आणि अतिशय सुप्रसन्न वातावरणामध्ये आमचा पूर्ण चढलेला थकवा या ठिकाणी दर्शन घेऊन गेलेला आहे. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागत आहोत आणि पुढच्या स्थानाकडे वळणार आहोत. जय जगदंब, नमो आदेश.